हरे कृष्ण. मी कृष्णवी आणि तुमचे आपल्या चॅनलवर परत एकदा मनापासून स्वागत. आज आपण भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील 3रा श्लोक बघणार आहोत. पच्चैतां पांडुपुत्राणामाचार्य महतीं जमू रूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. तात्पर्य: राज धुरंधर दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यायच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्यांचे राजनैतिक कारणांवरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला, ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे सैनिकी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपवण्यात आलेल्या द्रुपदपुत्राला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच संकोच केला नाही. आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये द्रुपदपुत्राने पांडवांची बाजू घेतली होती. त्याने द्रोणाचार्यांकडून प्राप्त केलेल्या युद्धकलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना केली होती. द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावरून त्याला हे देखील दाखवून द्यावयाचे होते की पांडव हे द्रोणाचार्यांचे प्रिय शिष्य असल्यामुळे पांडवांविरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा पक्षपात करू नये. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो, असेही दुर्योधनाने सूचित केले. पुढचे श्लोक समजून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.